अमरावतीमधून दिनेश बुब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यावेळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। तर अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। बच्चू कडू महायुतीमध्ये असताना अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊन नवनीत राणांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आता अमरावतीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर या ठिकाणी चौरंगी, पाचरंगी, पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि मुख्य म्हणजे अमरावतीमधून महायुतीचाच एक भाग असलेले, घटक पक्ष असलेले प्रहारचे दिनेश बुब हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर या आधी नवनीत राणांना इथून उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपकडून, महायुतीमधील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेली असताना सुद्धा प्रहारचा उमेदवार सुद्धा रिंगणात उतरल्याचं दिसतंय आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापूर्वी इथं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। बच्चू कडू, राजकुमार पटेल यावेळी उपस्थित असतील अशी माहिती आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहात हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत अमरावतीमधून। सूरज, काय सांगाल? एकीकडे अमरावतीमध्ये विरोधातील मविया आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्येच एकमेकांसमोर उमेदवार उभे ठाकताना दिसत आहेत। सध्या काय परिस्थिती आणि बच्चू कडू तुमच्या सोबत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात जे आहे ते महायुतीतील घटक पक्ष आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार दिलेला आहे। दिनेश बुब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन अमरावतीमध्ये होणार आहे आणि या संपूर्ण संदर्भाने माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार? मोठं शक्ती प्रदर्शन आज करणार आहे। म्हणजे सगळे पक्षीय कार्यकर्ता या नामांकन यात्रेमध्ये सहभागी होईल आणि निवडणुकीचं स्वरूप हे जनआंदोलनात मला वाटते रूपांतरित होईल आणि सर्व धर्मीय मी जेव्हा फिरतो आहे तर ही निवडणूक सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय होईल। सगळ्या जातीतले, धर्मातले लोक दिनेश बुबला एक कार्यकर्ता म्हणून निवडून आणले। निवड बच्चू कडूचा प्रहारचा उमेदवार म्हणून नाही, तर दिनेश बुब सारखा एक कार्यकर्ता या लोकसभेमध्ये पाठवायचाच आहे, अशा प्रकारची मानसिकता या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यानं तयार केलेली आहे। जो ज्या पक्षातला शेवटचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचं खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा बाणा टिकवायचा आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय की हे कार्यकर्ते सगळे एकत्र झाले। मला फोन येतोय रोज आणि सांगतोय मी पक्ष दुसरा आहे पण दिनेश बुबच्या बाजूने आहे। ही भूमिका मला वाटते एक विजयाची वेगळी नाणी आम्ही पाहतोय इथं निर्माण होईल। वेगळ्या प्रकारचा विजयाकडे घेऊन जाणारी ही निवडणूक राहणार आहे आणि आज जे नामांकन यात्रा आमची निघेल त्यानं चित्र स्पष्ट होणारी ही आमची नामांकन यात्रा राहणार आहे आणि आंदोलनातलं एक मला वाटतं ही आंदोलनच म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे। इथे कापसाले भाव भेटले नाही, सोयाबीनचे भाव भेटले नाही, संत्रा उपडावा लागला। आपण पाहतोय असले नसले उद्योग बंद झाले, फिनले मिल बंद झाली, शकुंतला दावली नाही, याच्यावर कुठल्याही प्रकारची व्यवस्था झाली नाही। आजही एमआरजीच्या मजुरांना 3-3 महिन्यापासून त्यांच्या खात्यात पैसे नाही। या केंद्र सरकारच्या संबंधितल्या सगळ्या गोष्टी पुऱ्या जिल्ह्यात फेल आहे। राज्य सरकारनं काही भूक सहभाग घेतला तरी ऊर्जा खात्यानं मात्र पुरं धिंडळे करून टाकलेले आहे। म्हणजे 6-7 आम्ही पाहतोय 4-4 1-1 महिना डिप्यापासून भेटत नाही, बंद राहत आहे। म्हणजे आलेलं पीक सुकावं लागतं कारण ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाही आहे म्हणून। मग आमचे ऊर्जा मंत्री असताना सुद्धा ताकदवर आहे, ते अतिशय मला वाटते मजबूत ऊर्जा मंत्री असताना सुद्धा ही अवस्था का आहे? या सगळ्याचं उत्तर मतदानातून शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही। छोटे, लहान, मोठे उद्योग सगळे संपुष्टात येतील। 4-5 कंपन्या समोर येत आहे, किराणा उद्योग असू दे, कापड उद्योग असू दे, हे सगळे उद्योग धडीसला नेण्याची एकंदरीत शक्यता आहे। मी सांगतोय 5-6 कंपन्याच्या हाती हे सगळं नवीन डिजिटल कार्यक्रमामध्ये, ऑनलाईन व्यवस्थेमध्ये हे सगळे आम्ही पाहतो व्यवस्था सगळी कोळमळून जाईल। इथं व्यापार मरेल, इथला स्थानिक व्यापारी अडचणीत येणार आहे, तुमचा मजूर अडचणीत येणार आहे। घरकुल म्हणण्याचं म्हटलं त्या घरकुलावर सुद्धा अजूनही पैसे उपलब्ध नाही। PMJSY न 2022 पर्यंत सगळ्यांना घरकुल म्हटलं, आता सरळ पत्र लिहिलं आहे का आमच्याकडे प्रस्ताव पाठवू नये। ही अवस्था अतिशय वाईट आमच्या या देशामध्ये निर्माण होत आहे। याच्या विरोधात मला वाटतं एकत्र होऊन पक्ष, जात, पंथ विरोधात या सगळ्या भूमिका बाजूला ठेवून मला असं वाटतं खरी न्यायाची भूमिका ही तानाशाही संपवावं लागेल। न्यायालय निर्णय देत नाही, 1.5 वर्ष निर्णय देत नाही। जसा निकाल पाहिजे तसा निकाल देण्याची व्यवस्था जर एका इकडे होत असेल आणि अशा प्रकारची झुंडशाही जर सुरू झाली
तर मला वाटतं न्यायालय जर काल परवा तर आम्हाला नोटीस आली, दिनेश भोपचं गणपती मंडळाचं कार्यालय हे हमेशासाठी तिथंच असतं आणि आता आम्हाला नोटीस दिली का तुमचं प्रचार कार्यालय हे सामान्य रुग्णालयाच्या जवळ आहे आणि म्हणून तुम्हाला हे प्रचार कार्यालय सुरू ठेवत आहे. बाजूचं राणाचं कार्यालय तितक्याच दूरवर आहे. म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा, अधिकारी सुद्धा पक्षीय राजकारणामध्ये बळी पडत असेल तर लोक, मी सांगतोय, न्यायालयात न्याय भेटला नाही, अधिकारी पक्षीय राजकारणात पडला तर शस्त्र मतदानाचा आहे आणि त्याच्यातूनही आम्ही परिणाम भेटला नाही तर मग मात्र लोकांना सशस्त्र क्रांतीच्या शिवाय पर्याय राहणार नाही. सूरज, अशी व्यवस्था म्हणजे गुलामीपेक्षाही अतिशय वाईट व्यवस्था या देशामध्ये निर्माण होते की काय अशी भीती आहे. सूरज, एक प्रश्न पडतोय. बच्चू कडू आपल्या सोबत आहेतच आणि ते म्हणतायत की नवनीत राणांना पाडायचे, वारंवार ते त्यांची भूमिका मांडताना दिसतायत, पण जी चौरंगी लढत होतीये त्याच्यामध्ये, या चौरंगी लढतीमध्ये नवनीत राणांनाच कुठेतरी फायदा होईल अशी ही शक्यता वर्तवली जाते. यावर बच्चू कडूंचं काय म्हणणं आहे? हो, नवनीत राणांच्या विरोधात दिनेश बुक सुद्धा आहेत, महायुतीचे बळवंत वानखडे सुद्धा आहेत आणि काल जर पाहिलं तर आनंदराज आंबेडकरने सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा केला. या संपूर्ण जर आपण जर जातीय समीकरण जर बघतात यावेळी नवनीत राणांना फायदा होईल अशी शक्यता मला वाटतं का? बिलकुल फायदा होणार नाही. हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं बोलल्या जातंय. मला वाटतं इथं कुठली लाट नाही, एक लाट मात्र आहे का नवनीत राणा नको. तुम्ही जर पाहिलं, सर्वे केला तर सगळ्या पक्षाच्या तोंडातून, सर्व धर्मियाच्या तोंडातून एक वाक्य येतं, नवनीत राणा नाही. भाजपवाला कार्यकर्ता शेवटचा तेच म्हणतोय, तो स्वाभिमानी म्हणून समोर यायला लागलेला आहे. काही लाचार झाले, प्रचार करायला लागले, पण मला वाटते का या अवस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी ही बाजू अतिशय सक्षमपणे लढेल आणि शेवटच्या 4 दिवसात लोक निर्णय घेऊन चुकेल का आम्हाला दिनेश बुक सारख्या कार्यकर्त्याशिवाय पर्याय नाही आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते दिनेश बुकच्या या सगळ्या मतदानामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी होईल. निवडणूक नव्हे जन आंदोलन अशी तुमची टॅगलाईन आहे. काय मला असं वाटतं हे आंदोलन म्हणून स्वीकारलं पाहिजे. निश्चितच हे शेतकऱ्याचं आंदोलन, मजुराचं आंदोलन, आमच्या घरकुलवाल्यांचं आंदोलन, दिव्यांगांचं आंदोलन, हे छोट्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं आंदोलन म्हणून हे स्वीकारावं आणि जसं आंदोलनात आपण आपल्याच गाडीनं, आपल्याच पैशानं येतो, त्याच धर्तीवर मला वाटतं ही निवडणूक आंदोलन म्हणून स्वीकारली तर 500-600 कोटीच्या उमेदवाराच्या विरोधात 100 रुपये खर्च करणारा आमचा दिनेश बुक सुदाम काका सारखा निवडून आल्याशिवाय राहणार. निश्चितच फरक आपण जर पाहिलं तर नवनीत राणांच्या विरोधामध्ये प्रचंड असं मोठ्या प्रमाणावर नाराजीचं वातावरण, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणांचा पराभव करणं सोबतच जर पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या धोरणावर आहे बच्चू कडू यांनी सळकून टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जर पाहिलं तर बच्चू कडू वर्सेस राणा हा पुन्हा एकदा वाद चिघळतो का, पेटतो का, हेच अनित्यन बघावं लागेल. अगदी बरोबर आहे सूरज. बच्चू कडूंनी दंड थोपटलेले आहेत आणि नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता अमरावतीकर मतदार नेमकं काय करणार, काय निर्णय देणार, कोणाकडे त्यांचा कौल असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल. तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि अमरावतीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.